हर, नर्मदे हर. आता आम्ही आलो आहोत दूधधारा इथे दुर्वासा ऋषीच्या गुफामध्ये. हां, तर इथे व्हिडिओ काढायला मनाई आहे, पण आम्ही प्रयत्न केला आता. ऋषीवर करा कॅमेरा. मूर्ती हे त्या शंकर भगवान असे. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर बाबा, नर्मदे हर. तर हे अशी इथं दूधधारा आहे. तर अमरकंटकपासून 5 किलोमीटर अलीकडे आहे. इथे नर्मदा माया छोटी होती त्यावेळेस अशी क्रीडा करत असताना दुर्वासा ऋषी इथे दुर्वासा ऋषींनी तपस्या इथे. तर मग माया इथे क्रीडा करत होती. तर त्यावेळेस दुर्वासा ऋषींनी तिच्यासोबत दुर्वासा ऋषी खेळायला लागले. मग खेळता खेळता तिची चेष्टा केली. तर मग तिला म्हणले मी तिला अडवली चेष्टा केली. तर तिने मग काय केलं, त्यांच्या खांद्यावरून व्हायला सुरुवात केली. मग या मध्ये डोकं आहे आणि एकूण 2 धारा येतात. तर ते 2 धारा म्हणजे खांदे त्यांचे आणि मधलं डोकं. अशी चेष्टा केली ती दुर्वासांनी. तर मग इथे त्यांना पण ते पण तिला थांबवू शकले नाही, दुर्वासा ऋषी पण. तर अशी वाची आहे मग ती. तर हे आहे असं अमरकंटकचं दूधधारा, पवित्र ठिकाण. आणि इथे ही गुफा आहे, दुर्वासा ऋषींची गुफा आहे अशी. तर आज खूप आनंद होतोय आम्हाला त्या ठिकाणाचं दर्शन घेऊन. तर आज आम्ही धन्य झालोच. बाबा, कसं वाटलं तुम्हाला दर्शन इथलं? बहुत आनंद आला. मराठीमध्ये सांगा. मराठीमध्ये खूप आनंद झाला. किती दिवसापासून आपण ह्या दर्शनासाठी हे करतोय? 3 महिने झाले. 3 महिने झाले. तर आज बघण्यासाठी आज आम्हाला 3 महिने होऊन गेले. त्याला फार आनंद झाला हे क्षेत्र बघून. दुर्वासा ऋषी आश्रम गुफा, तप केलेली गुफा आहे. चला आता पुढे आता अमरकंटक. आता दूधधारा लागणार आपल्याला. मग कोणती लागणार आहे? दुर्वासा म्हणे का? दुर्वासा आहे का? नर्मदे हर, नर्मदे.